उपस्थित मावळे, शिवभक्त मावळे, आज वीररत्न मुरारबाजींचा बलिदान दिन, हुतात्मा दिन आहे. मुरारबाजींची थोडीशी माहिती सांगतो. मी त्यांचा वंशज आहे, ते माझे पूर्वज आहेत. सर, आदिलशाही चाकरीत असताना शहाजीराजे भोसले, लखुजीराजे जाधवराव आणि बाजी मुरार असे 3 मातब्बर सरदार होते. त्यावेळी मलिक अंबरबरोबर झालेल्या युद्धामध्ये बाजी मुरारांनी पराक्रम गाजवला, म्हणून या तिघांनाही उमराव हा किताब मिळालेला आहे. या बाजी मुरारांचे नातू म्हणजे बाजी मुरारांचा मुलगा बाजी हे चंद्रराव मोरेच्या पदरी होते. चंद्रराव मोरे हा आदिलशाहींचा चाकर राजा, हा त्यांचा किताब आहे. त्या चाकरीत असताना त्यांनी हा पराक्रम गाजवला, म्हणून आदिलशहांनी बाजी मुरारांना त्यांच्या चाकरीत घेतलं आणि चंद्रराव मोरेच्या चाकरीत आपला होतकरू मुलगा मुरारबाजी हा दिला. मुरारबाजी हा पंचबाजींचा वंश. मुरारबाजी, त्रिंबकबाजी, संभाजी बाजी आणि महादेवबाजी हे 5ही शिवशाहीमध्ये आपल्या नावारूपाला त्यांनी स्वराज्याची सेवा केलेली आहे. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोर्याला विनंती केली की तुम्ही आपण स्वराज्यात सामील व्हावं आणि आपण आमच्यात सामील व्हावं. त्यावेळी तो तयार झाला नाही. त्याच्याबरोबर युद्ध करावं लागलं महाराजांना आणि त्याच्या बाजूने लढताना मुरारबाजी छत्रपती मोऱ्यांच्या बाजूने लढलेले आहेत. आणि त्यांचा पराक्रम पाहून असा मोहरा आपल्याजवळ असावा एवढा पराक्रमी, तेव्हा त्यांना समजून सांगितलं की आम्ही स्वराज्य निर्मिती करत आहोत आणि या स्वराज्य निर्मितीच्या कामात आपण चुकीच्या बाजूला आहात, आपण आमच्या बाजूला या. ती त्यावेळी ते वचन देऊन मुरारबाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात आलेले आहेत. कोणतेही तोपर्यंत किती पगार देता, किती अपेक्षा असणारी सरदार मंडळी येत होती, पण मुरारबाजींचं वर्णन असं आहे की आपण किती देता असं न विचार करता स्वराज्य निष्ठेसाठी प्राणार्पण शेवटपर्यंत लढा देण्याची त्यांनी शपथ घेतली. त्यांची नामजाद सरदार म्हणून पुरंदर किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी नेमणूक केलेली आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म होण्याच्या आधी 13 महिने ती नेमणूक झाली होती आणि संभाजी महाराजांच्या जन्मावेळची संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी मुरारबाजींवर होती. या धाराऊ गाडे हे गाडे परिवार आहे. हा गाडे परिवार मुरारबाजींच्या सैन्यात असलेला परिवार आहे. इथं खाली चिवेवाडी आहे. 700 पठाणांवर जेव्हा तुटून पडले तेव्हा चिवेवाडीची 300 माणसं तेव्हा तुटलेली आहेत. जेव्हा आता किल्ला जिंकत नाही, आता आपल्याला किल्ला पडायच्या वेळा आणि नामुष्की येणार, तेव्हा मुरारबाजींनी बिनीदराजाने येऊन लढत दिली. ती शिवाजीराजांचा बिमोड करण्यासाठी तुम्हाला माहितीच आहे की मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान पठाणाला, मंगोलियन सरदार होता दिलेर खान पठाण, त्याला जेव्हा चालून पाठवलं तेव्हा त्याची 50,000ची सेना होती आणि जेव्हा सकाळी मुरारबाजी हा गड फोडून निघाले तेव्हा केवळ 700 मावळ्यांनीशी निघालेले आहेत 5,000 पठाणावर आणि त्यांनी 500 पठाण कापलेले आहे. त्यावेळी त्यांचा पराक्रम पाहून त्यांना दिलेर खान म्हणतो, अरे मोठा मर्दाना सिपाही तू माझ्या सैन्यात आहे. छत्रपती जेव्हा आग्र्याला गेले त्यावेळी 5,000ची मनसब म्हणून बादशाहानी हे केली होती, देऊ केली होती. त्या दर्जाची मनसब तो त्यांना देत होता. ते म्हणले या दर्जात तुला 5,000ची मनसबदारी देतो दिल्लीला, तू मोठा मर्दाना पराक्रमी शिपाई आहेस, तू माझ्या बाजूला आहे. तेव्हा मुरारबाजी म्हणतात, मी शिवाजीराजांचा शिपाई, तुझी चाकरी घेतो का काय, असं थुकतो तुझ्या म्हणले तुझ्या चाकरीवर. आणि ते त्याच्यावर संतापाने असं लाच देण्यासाठी आम्हीच दाखवलं म्हणून संतापाने धावून गेलेले आहेत. आणि त्यावेळी त्यांच्या मानेत बाण लागला, मानेत चंद्रकोर आकाराचा बाण लागला, त्यांची मान तुटली. पूर्वी असं पण बाण असायचा आणि असाही असायचा, मी पाहिलं असेल. तर त्यांची माळ तुटलेली दाखवलेली आहे आणि त्यांचं धड लढत राहिलं म्हणून ते काळभैरव त्यांना म्हणलेले. ते गेल्यानंतर महाराजांनी त्यांचं या ठिकाणी मंदिर बांधलेलं आहे. यांची समाधी बांधलेली रायगडच्या पायथ्याशी किंजळोली बुद्रुक हे त्यांचं नाव, त्यांचं गाव. आमचं आडनाव ऍक्च्युअली नाडकर आहोत. ते छत्रपती 1733 म्हणजे संभाजी महाराजांनंतर शाहू महाराजांच्या राज्यामध्ये 1733 ते 1773 जेव्हा कैदेमध्ये होते, माहितीये का नाही, औरंगजेबाच्या कैदेमध्ये होते शाहू महाराज आणि येसुबाई साहेब. त्यावेळी ते आल्यानंतर रायगड घेण्याचं काम त्यांचा पुतण्या यशवंत महादेव म्हणजे धाकट्या भावाचा मुलगा त्यांनी केलं. तेव्हा शाहू महाराजांनी त्यांना गड्याच यशवंत महादेव नाडकर पोतनीशी दिली. पोतनीचे पद आहे. पोता म्हणजे खजिना. स्वराज्याचा जो खजिना सांभाळतो तो पोतनीस असं म्हणला जातो.
तर 1733 ते 1773 अशी 40 वर्षे त्यांचे पुतळे, त्यांनी त्यांच्या पुतळ्यांना दत्तक घेतलं होतं. त्यांचं 40 वर्ष रायगडाचं रक्षण केलेलं आहे. आणि 40 वर्ष रक्षणानंतर त्यांनी जेव्हा पेशव्यांच्या ताब्यात किल्ला दिला त्यावेळी रायगडाचा ध्वज आमच्या उरोडे गावी नेलेला आहे सर. या 1733 पासून आता 251 वर्ष होते. आपण तो जो झेंडा आहे तो आमच्या घराण्याकडे आमच्या वाड्याच्या समोर आहे. त्याला 101 फुटी करण्याचं आमचं मानस आहे. तुमची सगळ्यांची मदत लागणार आहे. प्रत्येकी 1 रुपया घेणार आहे, कारण सगळ्या मावळ्यांचं योगदान आहे. एकटे मुरारबाजी नव्हते, त्यांच्या बरोबर जे सैन्य होते, सगळे सैनिक होते, ते पडायला तयार होतं म्हणून मुरारबाजी महान होते. आणि ते सगळे होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज होते. असं आहे. तर तो झेंडा आमच्या उरोडे गावी मुळशी तालुक्यात आमच्या वाड्यासमोर उभा आहे. त्याची दर दसऱ्याला पूजा केली जाते विधिवत. तेल, काव, ताक, अत्तर, त्यामध्ये तो मांजरपाट कापडाचं ते कापड तेल, काव, ताक, अत्तरात 2 दिवस भिजवलं जातं. नंतर तो दसऱ्याच्या दिवशी त्याची पूजा होते, मोठी मिरवणूक निघते आणि विधिवत तो झेंडा आपला स्वराज्याचा खरा झेंडा आमच्या इथे आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. ज्या झेंड्यासाठी शिवछत्रपती आणि सगळ्या मावळ्यांनी प्राणार्पण केले आतापर्यंत, तो झेंड्याचा आम्ही आजपर्यंत सांभाळ करतो. तुम्हाला कधी वेळ झाला तर चांदणी चौकापासून 12 किलोमीटर उरोडे गाव आहे. त्या उरोडे गावी आमच्या पोतनीस वाड्यासमोर आमची ही दौलत, मानाची दौलत स्वराज्याची उभी आहे. कधी वेळ झाला तर जरूर या. धन्यवाद. जय शिवराय.